नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. कबनूर दत्तनगर परिसरात अवैध सुगंधी तंबाखू व मावा विक्री करणाऱ्या तौसिफ बाबालाल वालीकर वय वर्ष 30 राहणार जयहिंदनगर गल्ली नंबर 7 कबनूर तालुका हातकणंगले याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कबनूर येथील जयहिंदनगर गल्ली नंबर 7 मध्ये वालीकर याच्या राहत्या घराच्या बाजूच्या बोळामध्ये अवैधरित्या सुगंधी तंबाखू, बारीक कातरलेली सुपारी तसेच पत्त्यांचे मिश्रण तयार करून मावा बनवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. दरम्यान या माहितीची शहानिशा करून पथकासह परिसरात छापा टाकला. या छाप्यात वालीकर हा मावा बनवत असताना पोलिसांना आढळून आला. त्यावेळी अधिक तपास करताना वालीकर हा कोणतीही कंपनीचे लेबल न लावता अथवा सुरक्षित संबंधी कोणताही वैधानिक इशारा न देता तयार केलेला मावा विक्रीसाठी ठेवत असल्याचे समोर आले. या अवैध मावा विक्रीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण असल्याचे संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तयार माव्याच्या 80 पुड्या, रोख रक्कम, सुगंधी तंबाखू तसेच कातरलेली सुपारी असा सर्व 19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या प्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल घाटगे हे करीत आहेत.